के गाना है अंबाजी गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी पारखो माये विठो पारखो माये विठो पारखो माये विठो पारखो माये पारखो मटाई वाजवा विठो पारखो माये विठो पारखो माये विठो पारखो माई सारी विठो पारखो माई सारी विठो पारखो माई वा भगवान विठो पारखो माये पारखो माये विठो पारखो माये पारखो माये विठो पारखो माये पारखो माये पारखो माये ताळकरी थांबा पक्वान हा हा पप्पाने हा जोरात जोरात पक्वान क्या बात आहे हा हा ताली जरा जोरात जरा एकादशी आहे भगवंताचं भजन व्हावं जरा जोरात ताली 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 थांबा 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 शिवरंजन नाव प्युअर दीपक मार्ग ना बरं हाय आयचं इकडे या मिलिंद महाराज इथे येते या पुढे बर अरे तुम्ही लेट का आले लवकर यायचं ना घ्या अरे मला काय माहिती हेचे दाना देगा देवा हेचे दाना देगा देवा हेचे दाना देगा देवा 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 हेचे दाना देगा हेचे दाना देगा देवा हेचे दाना देगा देवा हेचे दाना देगा देवा हेचे दाना देगा देवा स्वामी शरण
माझे सर्व जोडे हेचे माझे सर्व हेचे माझे
विठ्ठल
खोदे महाराजांसाठी टाळ्या वाजवा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. आता नमो रंगभूमी, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. पुरुष मंडळी टाळी वाजवा ना, टाळी वाजवा. कृष्ण उभी होती लोका, कृष्ण उभी होती लोका. ताळ मृदुंग श्रुती देखा, ताळ मृदुंग श्रुती देखा. हॅलो हॅलो हॅलो. रामाचा दंडवत, रामाचा दंडवत. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची अत्यंत कृपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासदुगा जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरणा ते नमस्कारून आता. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारेकरी संतांच्या सेवे लागे. सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. आता अभिनव वागविलासिनी, ते चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्व मोहिनी. नमस्कारिले मी तुम्ही संत माझी आकडा. कराल दिकेचा बहुडा, तरी तुम्हा मानेवडा होईल मी. पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा, पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा. हिरा खरा शोभतो, ऐसा शुभ करा संतवरा. दांडे करा वंदितो, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग एकरी दंडवत. हिची दान देगा देवा, हिची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संगदी सदा. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आता विको बंद करायचा. पेटीचा आवाज आता कमी करायचा. हा थोडा सूर देण्यापुरता आवाज ठेवायचा. जेव्हा गायन सुरू होईल तेवढे थोडासा पेटीचा आवाज वाढवायचा. गायकांना विको ठेवायचा. माझ्या माईकला गायन सुरू झालं का विको द्यायचा. इतर वेळेस माझा विको बंद करून टाकायचा. मृदुंगाच्या चाटीला आवाज ठेवायचा. धुमाचा कमी करायचा. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातला, जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातल्या 4 चरणांचा अभंग आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्याचा मी जे अभ्यास केला, त्या जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यामध्ये जशी 10वी 12वीच्या मराठीच्या अर्थशास्त्राच्या इतिहासामध्ये प्रकरणं आहेत, तशी तुकोबा यांच्या गाथ्यामध्ये काही महत्वाची प्रकरणं आहेत. तुकोबा यांच्या गाथ्यातली महत्वाची प्रकरणं समजून घ्या.
वासुदेव प्रकरणे, पांगुळा प्रकरणे, एकविधाभंग प्रकरणे, नाटाचे अभंग प्रकरणे, प्रासंगिक अभंग प्रकरणे, संतपर अभंग प्रकरणे, भूपाळ्याचे अभंग प्रकरणे, बाळक्रीडेचे अभंग प्रकरणे, तिथीपर अभंग प्रकरणे, मागणीपर अभंग प्रकरणे, बाळक्रीडेचे अभंग प्रकरणे, काल्याचे अभंग प्रकरणे. आजचा जो अभंग आहे तो मागणीपर प्रकरणातला आहे. अभंगात 2 शंका आहे. ऐका, शंका उपस्थित झाल्या पाहिजे, त्या शंकेचं निरसनही बाबा झालं पाहिजे. अभंगातली पहिली शंका आहे, संत आहेत तर ते मागतात कस काय, आणि मागत आहेत तर ते संत होतीलच कस काय. अभंगातली पहिली शंका. इथं अभंग म्हणत असताना 3ऱ्या चरणामध्ये न लगे मुक्ती धनसंपदा आपण भजनी मालिकेतलं म्हणतो, पण पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन या ज्ञायाने धन शब्द गाथ्यात आला नाही. धन शब्द माथ्यातला आहे, तो धन शब्द गाथ्यातून काढून टाकला. म्हणून शंका क्रमांक 2, न लगे मुक्ती आणि संपदा, आणि शब्द वापरायचा, धन शब्द इथं वापरायचा नाही. अभंगातली ही 2री शंका. प्रत्येक शंकेचं निरसन होईल. कीर्तनाला सुरुवात. 26व्या वर्षातील जागराचे कीर्तन रूपी सेवा उपस्थित माता भगिनी पुरुष मंडळी तुम्हा सर्वांच्या वतीनं दोन्ही गोड मृदुंगाचार्य आहेत. मृदुंगाचार्यांना धन्यवाद. ज्यांनी चाल गायली त्या दोन्ही महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मृदुंगाचार्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. शिष्टीवाल्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मागचे फराळ करून आले नाहीत का तुम्ही? फराळ नाही झालं तुमचा? फार टेन्शन मध्ये बोलू नका. टेन्शन मध्ये येत तुम्ही, एवढे टेन्शन मध्ये बसू नका. ऐका, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कीर्तनात 4 नियम. विठ्ठल विठ्ठल भजन झालं, काय वाजवायची? काय वाजवायची? टाळी. महाराज मंडळींनी प्रमाण दिलं, काय वाजवायची? टाळी. माझा एखादा मुद्दा पटला, काय वाजवायची? टाळी. आणि कीर्तनातला शेवटचा महत्वाचा मुद्दा, जसं तुम्ही दीपप्रज्वलनाला फ्रेश होते तसेच 11 वाजेपर्यंत फ्रेश ठेवायचं. चेहरा फ्रेश ठेवायचा. चेहरा बिरा पाडून माझ्याकडे कोणी पाहायचं, टेन्शन मध्ये माझ्याकडे कोणी पाहायचं नाही. पक्वते महाराज तुम्हाला एक सूचना, यांनी टाळी वाजवल्यावर तुम्ही मृदुंग वाजवायचा अजिबात नाही. हा, इकडे लक्ष द्या. पुरुष मंडळी, माता भगिनी इकडे लक्ष द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हाला हा, नाहीला नाही. हा, नुसतं हा म्हणायचं, नाही म्हणायचं. काय अडचण आहे का तुम्हाला? येताना काय आणलंय का? बाबा बोला ना, आणलंय का काही? हा तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. जन्माला आलो आपण, येताना काय आणलंय का? तुम्ही नाराज आहेत का माझ्या? मग थोड्या माना बिना हलवा ना. येताना काय आणलंय का बाबा? नाही. जाताना काय घेऊन जाणार आहे का? नाही. अहो, महाराज इथून घरी जातील याची तरी गॅरंटी का? नाही. तुम्ही तर पहिल्याच मिनिटात माही जिरावली. मी महाराज फक्त कीर्तनाला आले पाहिजे, जाताना गेले तुम्हाला त्याचं काही घेणं देणं. द्या खंडाळ्याच्या घाटावून सोडून द्या खाली मला. वा, असे भाविक भक्त असावेत. वा वा वा, पटलं मला. इकडे लक्ष द्या. अभंगाची सुरुवात आहे. इकडे लक्ष द्या. हेची दान देगा देवा. हिथं दान शब्द आहे अभंगाच्या पहिल्या चरणात, आणि दान शब्दावरती बोलायचंय आपल्याला. अभंग समजून घ्या. अभंगाचा भावार्थ, अभंगाची पार्श्वभूमी समजून घ्या. आज तुकोबारायांचा आणि देवाचा या अभंगातून संवाद आहे. एखादा वाद मिटवायचा असेल तर संवाद होणं गरजेचं आहे. मुद्दा कळतोय तुम्हाला? एखादा वाद मिटवायचा असेल तर संवाद होणं गरजेचं आहे. जिथं संवाद आहे तिथं वाद नाही. गीता तयार झाली, गीता तयार झाली ही वादातून नाही, ही गीता तयार झाली संवादातून. कोणाचा संवाद आहे? अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा. सोबदार मागे जाऊन या. ऐका, अर्जुन आणि कृष्णाचा संवाद आहे. ही संवाद 700 श्लोकाची गीता तयार करू शकतो. 571 श्लोक अर्जुनाचे आहेत, सॉरी कृष्णाचे आहेत. 87 श्लोक अर्जुनाचे आहेत. 41 श्लोक धृतराष्ट्राचे. धृतराष्ट्राचा 1 श्लोक आहे आणि संजयाचे 41 श्लोक आहे. अशी 700 श्लोकांची गीता तयार झाली. गीता ही संवादातून तयार झाली. आज तुकोबारांचा देवाबरोबर संवाद आहे. अभंगाला सुरुवात झाली, समजून घ्या. संवाद आहे. दर एकादशीला तुकोबारा पंढरीला जातात आणि देवाबरोबर संवाद साधतायत. विचारलं तुकोबारांना, काओ देवा, काओ तुकोबा, तुम्ही दर एकादशीला माझ्याकडे येत आहे. मी पहिल्या चरणाकडे चाललो. प्रस्तावना मांडत असताना थोडस बारकाईने समजून घ्या. आज एकादशीचा पर्व काळ आहे, आनंदाचा सोहळा आहे, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण आनंद आहे. आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरती. हा आनंद शेवटपर्यंत आयुष्यामध्ये राहावा. खरं सांगू का, जीवनामध्ये तुमच्या माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, पण आहे त्या प्रॉपर्टीचा तुम्ही मी किती आनंद घेतोय आणि किती आनंदी जीवन जगतोय ना, याला जीवनात अतिशय महत्व आहे. बरीच माणसं या जगामध्ये श्रीमंत आहे, खूप माणसं श्रीमंत आहे. तुम्हाला वाटतं का तुमच्या माझ्याकडे पैसा आहे? डोक्यातून काढून टाका. या जगात खूप लोक श्रीमंत आहे, खूप. पण खरं सांगू का, खूप लोक श्रीमंत आहेत,
पण खूप लोकांकडे त्या पैशाचा आनंद घेण्यासाठी वेळ नाहीये. जीवन जगत असताना तुम्ही जो अखंड हरिनाम सप्ताह करताय, गेल्या वर्षी मी दुसऱ्या दिवशी आलो होतो, आज तिसऱ्या दिवशी आलोय, पण गेल्या वर्षीचं जसं चैतन्य तुमच्या चेहऱ्यावरती आहे तसंच चैतन्य मला आज सुद्धा पाहायला मिळतं. ही तुमची श्रीमंती आहे महाराज. हा, ही तुमची श्रीमंती आहे. तुमच्याकडं तुम्ही कोणती गोष्ट किती आनंदाने प्रेझेंटेशन करताय, किती आनंदाने त्या गोष्टीचा उपभोग घेताय, हे फार महत्वाचं आहे महाराज. जीवनात ज्ञानोबारांकडे काय होतं, एक वाक्य ज्ञानोबारांबद्दल अतिशय सुंदर आहे, काळजाला भिडणारं वाक्य, जरा घरी घेऊन जा. अरे एक काळ असा होता ज्ञानोबारांच्या जीवनात, एक काळ असा होता की ज्ञानोबारांना शिवल्याच्या नंतर लोक म्हणत होती आम्हाला विटाळ होतो. एक काळ ज्ञानोबारांच्या जीवनातला असा होता, लोक म्हणत होती ज्ञानोबाला शिवलं का आम्हाला विटाळ होतो. आज त्या ज्ञानोबांच्या समाधीला शिवण्यासाठी 5 किलोमीटर रांगा, ही ज्ञानोबारांची श्रीमंती आहे महाराज. हा, ही ज्ञानोबारांची श्रीमंती आहे आयुष्य जगत असताना. म्हणून मी एक वाक्य महत्वाचं सांगून जाईल, इकडे लक्ष द्या. ज्ञानोबारांचं ज्ञान, तुकोबारांचं वैराग्य, नामदेवरायांचं नाम, एकनाथ महाराजांचं शांती ब्रह्मानी, माझ्या निळोबारांची गुरुनिष्ठा, वारकरी संप्रदायामध्ये हे संत पंचक आहेत. देवाचा आणि तुकोबारांचा संवाद आहे. कधीच न देव पाहणारे आज तुकोबारांकडे पाहतात तुकोबारांकडे. तुकोबारांनी प्रश्न केला, काय देवा, अहो कधीच तुम्ही माझ्याकडे पाहत नाही, आज मात्र तुम्ही माझ्याकडे पाहताय. त्यावेळेस प्रश्न केला देवानं, तुकोबा मी तुमच्याकडे पाहण्याचं कारण एकच आहे, माझ्या समोर बसलेले सगळे वारकरी संप्रदायातले जाणकार मंडळी आहेत म्हणून थोडा अध्यात्मात चाललोय बरं का. हा, मला 3 गोष्टी मांडायच्या आहेत. एक अध्यात्म आहे, त्याला जोडून विज्ञान आहे, आणि त्याला जोडून व्यवहार आहे. ह्या 3 गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत. आणि इथं बसलेले सगळे टोपीवाले, अर्थात वारकरी संप्रदायाची जी वेशभूषा आहे ती घालून बसलेले सगळे मंडळी, मला आल्याच्या नंतर इतका आनंद वाटला. माता भगिनींनो, एकसारख्या साड्या, एकसारख्याच हरिपाठातल्या पावल्या, ती तुमची शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या फार थोड्या लोकांकडे महाराज. हा, लय लोकांकडे. लोक स्वतः एकटा माणूस अख्खा अखंड हरिनाम सप्ताह करू शकतो, एवढे एका गावात लोक आहेत महाराज. पण खरं सांगू का, शिस्त नावाची गोष्ट नाही आहे. शिस्त जर पाहायची असेल ना तर माझ्या ज्ञानोबारांच्या आणि तुकोबारांच्या वारीत यावं, आणि त्यानंतर शिस्त पाहायची असेल ना तर ह्या गावात यावं. ही शिस्त मला दिसली महाराज. हा, हे महत्वाच्या आहे गोष्टी महाराज, नाही तर मी सांगून गेलो. हा, आणि ही शिस्त शेवटपर्यंत आपल्या कायमची राहिली पाहिजे. गुरुजनांचा आदर झाला पाहिजे, मोठ्यांचा आदर झाला पाहिजे, गुरुवर्यांचा आदर झाला पाहिजे. आणि जिथं गुरूंचा आदर होतो, जिथं संतांचा आदर होतो ना, तिथं लक्ष्मी नांदते महाराज, तिथं लक्ष्मीला सुख मिळत असतं. तिथं आदर झाला पाहिजे. हा, पाठीमागचे फक्त जेवल्याशिवाय जाऊ नका, टाळ्या नका वाजू. तुम्ही इतके टेन्शन मध्ये की सगळ्या अर्थसंकल्पच तुम्हाला मांडायचे 2-4 दिवसांनी. ह्या टेन्शन मध्ये तुम्ही बसले, कोणता निधी कुठं टाकावा हेच तुम्हाला कळा नाही. असं टेन्शन मध्ये मागचे नका बसू. हे कसे बसलेत, जरा वयोवृद्ध आहेत तरी टाळ्या वगैरे वाजवतात. तुम्ही मध्ये आधी टाळ्या वाजवा ना, वाजवा. ह्या सगळ्या टाळकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा जरा. हा, पाठीमाग माता भगिनी वाजवा जरा जोरात. हा, इकडे लक्ष द्या, ऐका. महत्वाचा मुद्दा मांडायचे. तुकोबारांचा देवाचा संवाद आहे. देवाने प्रश्न केला, तुकोबा मी तुमच्याकडे पाहतो, त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. हात जोडले तुकोबारांनी, देवा मी तुमच्याकडे मागण्यासाठी येतच नाही. हा, देवाकडे जाताना काही मागायचं नाही. पण लोक नेमकं देवाच्या दारात गेल्यावर काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकर प्रसन्न झाले तिघांना, आणि 3 माणसं होती, 3 डांबरटासारखी काळी होती, लय काळी होती महाराज. आणि तिघांना देव प्रसन्न झाला. पहिला समोर जाऊन उभा राहिला, आणि भगवान शंकरांनी विचारलं, का रे तुला काय हवंय? त्याने हात जोडले, हात वर केले, मला हवंय देवा, देणार? म्हणले द्यायलाच बसलोय, तुम्हाला तिघांना द्यायचंय. वरंबुरे काय हवंय तुला? पहिल्याने मागितलं, देवा मला इतकं सुंदर बनव, इतकं सुंदर बनव, पातक क्षणी माझ्या कुणी प्रेमात पडलं पाहिजे, एवढं मला सुंदर बनव. भगवान शंकर, बोळा शंकर, ऐका, बोळा शंकर हात वर केले, म्हणले तू सुंदर, चला पुढे. तो सुंदर झाला, निघून गेला. दुसरा आला, म्हणला देवा लग्न जमत नाही माझ्या रंगामुळं, माझं लग्न जमलं पाहिजे, मला इतका सुंदर बनव. दुसऱ्याला सुंदर बनवलं. तिसरं आलं, डांबरटासारखं काळं होतं महाराज. देव म्हणला तुला काय हवंय? देवा तू मला देणार जे मागणार ते. अर्ध्यालाच बसलोय, समोरचे 2 जण गेलेत, त्यांना दिलंय, तुला का देणार नाही? आता त्याने हात जोडले, एकदम डांबरटासारखं काळं होतं, हात जोडले, म्हणला मी जे मागन ते तुम्ही देणार का?
अहो देणार. देव म्हणतात तुला काय हवंय ते माग. काय नाही देवा, ते पुढचे जे 2 जण सुंदर केल्यात ना त्यांना माझ्यासारखं पुन्हा काळं करून टाक, एवढीच माझी मागणी द्या. किती 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 खाली विचार करतो बरं आम्ही. का असं करतो? जीवन जगत असताना अहो आमच्या गंगेच्या काठावर महादेवाचं मंदिर आहे. नारळ फोडला एक जणाने, 5 रुपयाचा गुलाल व्हायला, 5 रुपयाची अगरबत्ती व्हायली, 5 रुपयाची खडी साखर व्हायली आणि देवाच्या समोर नतमस्तक झाला. शेजारी गेला, शेजारी पिराचं मंदिर होतं. पीर माहिती तुम्हाला? पिराचं मंदिर होतं. पिरालाही नारळ फोडला आणि पीर साहेबांना म्हणला देवा यंदा तरी माझं लग्न जमू दे. पीर म्हणला याला ह्या मलाच बायको नाही तर तुला बायको कुठून देऊ? अरे काय बायको देवाकडे मागायची गोष्ट आहे का? अरे देवाकडे काय मागावा हे आम्ही अगोदर आमच्या आयुष्यात ठरवून घेतलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात खरं सांगू का देवा, अहो मी तुमच्या दारात मागण्यासाठी येतच नाहीये. देव म्हणतात तुकोबा काही मागणे काय माहोल आहे महाराज. वा, एक चैतन्य महाराज. या नारदाच्या गादीत चैतन्य. हा, दिवसभर प्रवास, सकाळी 2 कार्यक्रम केलेत आणि 3रा कार्यक्रम आहे. तीच ऊर्जा आहे ही, माझी नाही, ही ज्ञानोबा तुकोबांची ऊर्जा आहे महाराज. महाराजांनी गोड चाल गायली, गोड प्रमाण दिले. एकदा टाळ्या वाजवा जोरात. आम्हाला काय मागायचं नाही, वडिलाची रीत जाणत असे. आमच्या वडिलांनी मागितलं नाही. अहो 8व्या पिढीतला परमार्थ आहे. 8व्या पिढीत विश्वंभर बाबा होऊन गेले. त्या विश्वंभर बाबांपासून परमार्थ आहे. पण आम्ही कधी कोणाकडे काही मागितलं नाही. आणि आम्ही देवाच्या दारात गेल्याशिवाय, गेल्यावर दादा मागितल्याशिवाय पाठीमागे येत नाही. आम्हाला खोडच लागली, नुसतं मागायचं 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 मागायचं. किती मागायचं? सासऱ्या हुंडा मागायचा. हा, काय मागायचं? इकडं लक्ष द्या. देवाकडे काय मागायचं? सगळ्या गोष्टी मागून झाल्या. खरं सांगू का देवा, मी तुमच्या दारात मागण्यासाठी येतच नाही. तुकोबा, ओ तुकोबा. देव म्हणतात तुकोबांना, तुकोबा मला आस लागली, तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं. टाळी 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 टाळी, पुरुष मंडळी टाळी. पाठीमागे टाळी.
तुकोबा तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं, मला आस लागली, इच्छा झाली तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं असं देवाला वाटलं पाहिजे. आपण मंदिरात गेल्याच्या नंतर ह्या भक्तांनी माझ्याकडं काहीतरी मागावं. ही भक्ती तुकोबारायांची येत आहे, दुसरी नाही, आपली नाही. इकडं लक्ष द्या. आपली भक्ती तशी नाही महाराज, आपल्या भक्तीचा विचारच करू नका. माऊलींच्या मंदिरात लोक येतात, घरी पेढे आणायचे म्हणलं ना खायला का 150 रुपये पावशेरचे आणतात, आणि देवाला पेढे न्यायचे म्हणलं का 40 रुपये पावशेरचे नेतात. कोणते माहिती का? मंदिराच्या समोर ते पातेलं ठेवलेलं नसतं का, त्याच्यावर साखरेचे पेढे मिळतात, 40 रुपये पावशेर, कितीही घ्या. आणि ते पेढे नेतात माऊलींच्या मंदिरात. समाधीचं दर्शन नाही झालं का समाधीच्या बाजूने मंदिरामध्ये अनेक मूर्त्या आहेत महाराज, त्या मूर्तीच्या समोर पेढा नाही ठेवत लोक, असा पेढा घालतात, असं तोंडात. देव म्हणला खायला घालू नको पण तोंड दाबून मारू नको मला. ही काय पद्धती देवाला नैवेद्य ठेवण्याची, मला काही कळतच नाही महाराज. इकडे लक्ष द्या. स्वतः एकादशी म्हणून आठवलं प्रसाद ऐका. स्वतः भगवान परमात्मा महाराज स्वतः भगवान परमात्मा ब्राह्मणाचं रूप घेऊन एकादशीच्या दिवशी नामदेवरायांच्या दारात आले भिक्षा मागायला. नामदेवा, अरे तुझी कीर्ती ऐकून आलो तुझ्या दारात भिक्षा मागायला, आज भिक्षा वाढ, भिक्षा दे. वा, भिक्षा मागितली. नामदेवरायांना आनंद झाला. ब्राह्मण काका आलेत, ब्राह्मण काकांना हात जोडले, म्हणले काका तुम्ही आलेत, तुमचं स्वागत आहे, पाणी घ्या, पण आज तुम्हाला भिक्षा मिळायची नाही. म्हणले का? आज एकादशी, आज मी भिक्षा वाढत नाही. ब्राह्मण काकांना राग आला. हे ब्राह्मण काका पंढरीचा विठ्ठल होता. राग आला नामदेवरायांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी. आयुष्यामध्ये संकट आले, दुःख आली तर समजायचं देव आपली परीक्षा घेतोय. एक वाक्य घरी घेऊन जा, फार सुंदर आहे. स्वामी विवेकानंदांनी लिहिले एक सुंदर वाक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या दिवशी तुमच्या जीवनात संकट आलं, ज्या दिवशी तुमच्या जीवनात संघर्ष आला, ज्या दिवशी तुमच्या जीवनात त्रास झाला, ज्या दिवशी तुमच्या जीवनात खडतर प्रवास सुरू झाला, समजायचं तुमचा मार्ग योग्य आहे. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनात संकट आलं नाही, वादळ आलं नाही, त्रास झाला नाही, तुम्हाला समजायचं तुमचा मार्ग चुकीचा आहे. कोणाला जर संकट आलं, कोणाला दुःख आलं तर खचून जायचं नाही, पाठीमागं पाहायचं. ज्ञानोबरायांच्या जीवनातलं दुःख, तुकोबरायांच्या जीवनातलं दुःख, मग हे संत भजन भक्ती करून सुद्धा त्यांच्या जीवनात एवढी दुःख येत होती. मग आपण काय केलं महाराज? आपल्या जीवनात दुःख आली म्हणून आपण काय करतो? अंधश्रद्धेला बळी पडतो ना. अंधश्रद्धेला बळी पडून नाही त्या बाबाकडे, नाही त्या बाईच्या समोर जाऊन बसतो. का? लग्न जमत नाही, पोरगा होत नाही, संसारात दुःख आहे, संसारात तिजोरी भरत नाही. अरे कोणाकडे जाऊ नका, आपलं काम चांगलं ठेवा, देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. हा, या जगामध्ये काम बोलते महाराज, काम, आणि प्रत्येकाचं काम. नामदेवरायांची भक्तीची परीक्षा आहे. ब्राह्मणाच्या रूपात देव आला आणि देव म्हणतात, ब्राह्मण काका म्हणतात, नामदेवा अरे भिक्षा वाढ, भिक्षा वाढ. काका आज भिक्षा मिळायची नाही, एकादशीचा दिवस आहे. नाही मिळायची. नामदेवा जर भिक्षा वाढली नाही तर तुझ्या दारात, ह्या दरवाजाला धडक घेऊन मी तुझ्या दारात जीव देईन. नामदेवराय म्हणले, तुम्हाला जीव द्यायचे का काका? पटकनी जीव द्या बरं, मी काहीच आडवा येणार नाही, बिनधास्त मरून घ्या म्हणले, माझी काही हरकत नाही. नामदेवरायांच्या समोर ब्राह्मणाच्या रूपातला देव गेला आणि डोकं त्या भिंतीवरती, डोकं त्या दरवाजेच्या चौकटीवरती आदळून घेतलं आणि ब्राह्मण नामदेवरायांच्या दारात मेला. मरू नये पण मेला. दृष्टांतात माराय काय हरकत आहे का? ऐका. ब्राह्मण दारामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर बातमी पसरली पंढरपुरात, नामदेवाच्या घरी ब्राह्मण गेला, नामदेवाच्या घरी ब्राह्मण गेला. मग ब्राह्मणाची चिता रचली चंद्रभागेच्या काठावरती. नामदेवाला काही शिक्षा द्यायची म्हणे, त्याला सुद्धा शेजारी चिता रचायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं. नामदेवराय म्हणले, चलाच ती शिक्षा मला मान्य आहे, पण एकादशीच्या दिवशी मी अन्नदान नाही करू शकत. पहा बरं, पहा नामदेवरायांची भक्ती. महाराज ब्राह्मणाची चिता रचली, शेजारी नामदेवरायांची चिता रचली. म्हणले, नामदेवा जा या अग्नीमध्ये उडी टाकून घे. नामदेवराय म्हणले, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. मी उडी टाकायला निघालो. नामदेवराय पळत निघाले, उडी टाकणार तो ताटीवरती झोपलेला, त्या ठिकाणी झोपलेला ब्राह्मणाच्या रूपातला देव तडदिशी उभा राहिला आणि नामदेवरायांनी उडी टाकल्याबरोबर असं अलगत माझ्या नामदेवरायांना झेलून घेतलं आणि बाजूला ठेवलं. का रे नामदेवा,
आज तुझी भक्ती आणि तुझं वैराग्य मला कळालं. एकादश होती, मी ब्राह्मणाच्या रूपात तुझ्या दारात आलो, पण नाही भिक्षा वाढली. अशी एकादश असावं महाराज. नाही तर आपली एकादशी, कालपासून बायकोला सांगितलं उद्या एकादशी आहे, 1.5 किलो साबुदाणा खाल्ला, 1.5 डझन केळी खाल्ली, पुन्हा दुपारी लगेच 4 वाजता 2 वेळा चहा, संध्याकाळी पुन्हा काजू बदाम, ते झाल्याच्या नंतर पुन्हा संध्याकाळी फराळ, आणि आता झोपायच्या टायमाला पुन्हा सांगणार उद्या आज एकादश होती बरं का, उद्या लवकर उठून स्वयंपाक कर. आपली एकादश मे नुसतं खायचं आहे महाराज, दुसरं काही नाही. ऐका, नामदेवरायांच्या भक्तीतली एकादश. नामदेवराय उभे राहतात आणि देवाला सांगतात, देवा तुम्ही ब्राह्मणाच्या रूपात या, नाही तर श्वानाच्या रूपात या, मी तुम्हाला ओळखणार आहे. माझी भक्ती तुम्ही सोडून मला या जगात दुसरं कोणी दिसत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. इथं ज्ञानोबरांची ओवी बसती, जेथे जेथे संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आली या ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. मला देव तिथंच भेटला. ज्ञानोबराय म्हणतात, जिथं संपत्ती आहे आणि संपत्ती बरोबर दया आहे, ह्या दोन गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी ती माणसं न राहता ताई देव तयार होतील. त्यासाठी काय एकत्र यावं लागेल? एक संपत्ती आणि दुसरी दया. ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. पण आपला घोटाळा तोच झालाय, संपत्ती आली का दया येत नाही, आणि दया येतोपर्यंत पैसा येत नाही. आपला घोटाळा तोच झालाय महाराज, म्हणून आपल्याकडे देव येत नाही. ऐका, इथे पुन्हा व्याख्या सांगितली, ममय वंश जीवलोके जीवभूत सनातन म्हणे षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशिती. 15वा अध्याय सांगतोय, प्रत्येकाचा अंश मी कृष्ण आहे. उद्या कृष्णच ऐकायचंय, तिकडे जायला नको. थोडं मुद्द्यावरती येऊयात, इकडे लक्ष द्या. देवाचा तुकोबारायांचा संवाद चालला होता, इथपर्यंत मी आलो होतो, बरोबर की नाही? बरोबर ना? कुठे जाऊ द्या, डांगे चौकात जाणार पुण्यात, काळजी करू नका तुम्ही. कुठे जाऊ द्या, तिथंच जाणार तुम्ही, काळजी करू नका. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना तुकोबारायांनी हात जोडले. खरं सांगू का देवा, मी तुमच्याकडं काही मागण्यासाठी येत नाही. देवाने सांगितले, मला आस लागली तुम्ही काहीतरी मागावं, काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. नाही 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 देवा, मी तुमच्या दारात येत नाही, मागण्यासाठी येत नाही. अहो मग येता तरी कशाला? तुकोबाराय म्हणतात, तरी आहे आवडी दर्शनाची. मला तुमच्या दर्शनाची आवड लागली म्हणून मी तुमच्या दारात आलो. मला दुसरं जीवनात काहीच नकोय. आता एवढ्या तुकोबारायांनी थांबायला लागत होतं, पाठीमागं पाय घ्यायला लागत होता. तुकोबाराय पुढे बोलून गेले, देवा तुका म्हणे तुची न लगे दसुडी. दसुडी म्हणजे सुतळीचा तोडा. मला तुझ्या सुतळीचा तोडा देखील नको. मी तुझ्या दारात काही मागण्यासाठी येत नाही. शांत असलेले देव रागवले, तुकोबा काही मागण्यासाठी येत नाही, सुतळीचा तोडा देखील नको म्हणतात. दर एकादशीला माझ्याकडे येता, काय संबंध येण्याचा? हात जोडले, हात जोडले, हात जोडले आणि हसू लागले. तुमच्या दर्शनाला येतो. आओ देवाचं रागवणं पण तुकोबारायांनी पाहिलं. तुकोबारायांनी एक पाऊल पाठीमागं घेतला आणि पाऊल पाठीमागं घेऊन म्हणतात, म्हणशी काही मागा हेची देगा पांडुरंगा. मग मात्र देवाला बरं वाटलं. अहो काहीच न मागणारे तुकोबा, काहीच न मागणारे तुकोबा, काहीच न मागणारे तुकोबा, आता मात्र हेची देगा पर्यंत आले. का हो तुकोबा, हेची देगा म्हणजे नेमकं काय? अभंगाचं पहिलं चरण.
वाजवून जरा जोरात वाजवा दादांसाठी टाळ्या वाजवा मागच्या. माता भगिनींनो, जानेवारीचा हप्ता तुमच्या अकाउंटला येईल जमा झालेला आहे. थोडस दादा गेल्यामुळं थोडं मध्यंतरीच्या काळात थोडा खंड पडला होता, पण काळजी करू नका, तुम्हाला रुपया सुद्धा कमी पडणार नाही याची दक्षता सरकार घेणारी. पण तुम्ही अशा टाळ्या वाजवायच्या बंद केल्या तर आम्ही तक्रार करू मुख्यमंत्र्यांकडे. या काय कीर्तनात टाळ्या वाजवत नाही, यांचं 1500 बंद करून टाका. हा, हे इकडे लक्ष द्या. ऐका ऐका, पांडुरंगाच्या कृपेने तुमचं सगळं चांगलं चाललंय, काही देवाच्या कृपेने कमी नाही. पण मला दुःख एका गोष्टीचं आहे, 1500 अकाउंटला आलं का कोणीच त्या 1500 रुपयाचा उपयोग कशासाठी, साडी घेण्यासाठी आणि मेकअपचं साहित्य घेण्यासाठी, याच्या पलीकडे कोणीच खर्च करत नाही. कीर्तनाच्या निमित्ताने एक शिक्षक, एक टीचर या नात्यानं तुम्हाला विनंती करून सांगतो, मिळालेल्या 1500 रुपयाचा उपयोग तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करा, ही काळाची गरज आहे. ज्याला या इंडियामध्ये, इंडियावर का भारत नाही, इंडियामध्ये ज्याला टिकायचे त्याने इथून पुढं शिक्षण शिक्षण शिक्षण, त्याच्या पलीकडं या जगात दुसरी कोणतीच गोष्ट आपल्याला वाचू शकत नाही. थोडं स्पष्ट आहे, थोडं समजून घ्या माता भगिनींनो. काळाची गरज आहे म्हणून थोडं बोलतोय, नाही तर तुमचा जीव फक्त साडी घेण्यात, दुसरं काही नाही. संक्रांतीच्या निमित्तानं बायकोने मला साडीच्या दुकानात नेलं. मला विशेष वाटलं, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सहनशीलता जर कोणाकडं असेल, महाराजाकडं नाही, ब्राह्मणाकडं नाही, बुवाकडं नाही, कोणाकडंच नाही, एकच माणसाकडं लय सहनशीलता. जो ऐका, जो कपड्याच्या दुकानात, साडीच्या दुकानात साडी दाखवायला जो असतो का, त्याच्यासारखी सहनशीलता या महाराष्ट्रात कोणाकडंच नाही. पहिली साडी बाईनी पाहिली, पहिली साडी अशा 500 पाहिल्या, सगळ्या 500. फक्त म्हणायची ह्या डिझाईन मध्ये ही, हा कलर दाखवा आणि ह्या कलर मध्ये ही डिझाईन दाखवा. 499 पाहिली आणि शेवटची पाहिली, जी पहिली पाहिली होती का तीच घेतली महाराज. आणि इतकं दुकानदार हसून होता. 500 साड्या त्यांनी खाली घेतल्या तरी ते हसायचा, म्हणायचा मॅडम अजून काही दाखवू का तुम्हाला, नवीन आलंय काय, अजून काही दाखवू का. म्हणलं बाज बा, तुझ्यासारखी सहनशीलता, तुझ्या पायाच पडलं पाय भाऊ, मी मस्त महाराज आहे, पण तुझ्यासारखी सहनशीलता या महाराष्ट्रात कोणाकडे नाही. इकडे लक्ष द्या. आणि तिथून साडी उचलली, साडी होती 5000ची आणि ती दुकानदाराच्या समोर टाकली. बायको म्हणली 500 रुपयाला द्यावं. मग मला कळलं, तू खरी आज महाराजाची बायको शोभती वा. वा वा वा, तुमच्याकडे डिरिंग फक्त 5000ची वस्तू 500ला मागायची, फक्त तुमच्याकडे डिरिंग. वा वा वा, तुमचा नाद नाही करायचा. इकडे लक्ष द्या. आणि एवढं होऊन दुकानदाराला म्हणली, हो दुकानदार साहेब, हो ऐका ना ऐका ना, याच्यात काहीतरी कमी करा, याच्यात काहीतरी कमी करा. 5 वर्ष झाले मी तुमच्या दुकानात येते. ते दुकानदार म्हणला, बाई साडीच फुकाट घेऊन जा, पण लबाड बोलू नका. म्हणली काय लबाड बोलले, दुकानात 5 महिन्यापूर्वी टाकले, तुम्ही 5 वर्ष कोणाच्या दुकानात येत होत्या. लय कार्यक्रम अवघडे महाराज. म्हणून आहे पलकट तो संसार सारे भगवंत, येथे सार भगवंत, सार भगवंत. तुम्ही मी करत असलेला संसार सगळा फलकट आहे महाराज. हा, सगळा फलकट आहे. जिल्हा परिषदच्या शाळेतलं पोरग चाललं होतं माझ्या समोरून. पोरग लय गोंडस, लय सुंदर आणि लय चपळ होतं. त्याला इकडे बोलवलं, ते जवळ आलं, बोल नका, ते बोलवलं, त्याला जवळ आलं. आणि जवळ आल्याच्या नंतर त्याला म्हणलं, का रे तुझ्या आईने डबा दिला का तुला. म्हणला दिला ना. दे बरं म्हणलं मला. त्याने माझ्या हातात डबा दिला. म्हणलं खाऊ का. ऐका इकडे लक्ष द्या, बोल नका, 1 मिनिट. खाऊ का म्हणलं, खाऊ का. ते म्हणला खा ना. म्हणलं नक्की खाऊ. हा म्हणला सर खाऊन टाका तुम्ही. घरी गेल्यावर आईला काय सांगशील. सांग ना कुत्र्याने खाल्ला म्हणून. हा, तुम्हाला लय बरं वाटलं ना. हा, आता फराज घेतल्याशिवाय जाऊ नका तुम्ही. वा 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 वा, तुम्हाला वाटलं का महाराष्ट्रातली पोरं लय चांगली आहेत का. हा, सध्या मुलींनी चांगल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बाजी मारली.
तुम्ही नगरसेवक झाल्या, तुम्ही सरपंच झाल्या, तुम्ही डॉक्टर झाल्या, तुम्ही महापौर झाल्या, तुम्ही आता देशाच्या राष्ट्रपती सुद्धा कोण आहे? द्रौपदी मुर्मू. एक स्त्री आहे. तुम्ही इतकी उत्तुंग भरारी घेतली, तुमच्या मनात आलं, तुम्ही विमान चालू लागल्या, तुम्ही मनात आलं रेल्वे चालू लागल्या, आणि तुम्ही मनात आणलं 2 भाऊ सुद्धा तुम्हीच वेगळे काढले. एवढी ताकद तुमच्यात आहे. झाला सोपी ताकद नाही तुमच्याकडं. ऐका ना, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. आता प्रश्न केलाय देवानं तुकोबारायांना. का हो तुकोबाराया? तुझा विसर न व्हावा हे दान तुम्ही माझ्यासाठी मागताय. कोण म्हणतंय? देव म्हणताय. देव म्हणतात तुकोबारायांना, तुझा विसर न व्हावा हे दान तुम्ही माझ्यासाठी मागितलंय. जर मी तुझा विसर न व्हावा हे दान मी तुमच्यासाठी दिलं तर तुम्ही काय कराल? आता उत्तर आहे त्याचं, नीट ऐका. दान करण्याची ताकद तुकोबारायांकडे आहे. तुकोबारायांचं छोटं कुटुंब पण सुखी कुटुंब आहे. आता जे मी दृष्टांत सांगणार आहे तो दृष्टांत स्थितीनंतरचा आहे. अर्थात तुकोबारायांनी बाबा सगळं वैभव वाटून टाकल्याच्या नंतर, इंद्रायणीत सोडून दिल्याच्या नंतरचा दृष्टांत आहे. 2 पायल्या पाठीमागच्या दारानं उसनं आणलं आणि जात्यावरती दळू लागल्या माझ्या जिजाबाई. महाराष्ट्राला 2 जिजाबाई मिळाल्या माता भगिनींनो. एका जिजाबाईनं स्वतःचं कुंकू महाराष्ट्रासाठी समर्पित केलं आणि एका जिजाबाईने स्वतःच्या गर्भातला गोळा या महाराष्ट्रासाठी समर्पित केला. ह्या 2 जिजाबाईंना महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. महाराज ती ताकद आहे, आपली आईच्या कुशीतली ताकद आहे, आईचं ममत्व आहे, आईचा भाव आहे. आणि म्हणून आईशी कळवळ्याची जाती करील अभावी न प्रीती. ही दैवी शक्ती अंतकरणामध्ये प्राप्त झाली. एका जिजाबाईनं कुंकू, एका जिजाबाईनं पुत्र दिला. त्या जिजाबाईनं जात्यावरती दळायला सुरुवात केली. उसनं आणलं होतं 2 पायल्या उसनं आणलं होतं. जात्यावरती दळायला सुरुवात केली आणि याच मावळ प्रांतातून या घाटाखालीहून घाटाच्या वर अर्थात देहूच्या दिशेनं अंगडशहा फकीर नावाचा एक फकीर कटोरा घेऊन आलाय. तो कटोरा घेऊन देहूच्या आणि परिसरात शेजारी चाकणच्या अलीकडे 9 लाख उमरे नावाचं गाव आहे. तिथं तुकोबाराया बाजाराला जायचे. तुकोबाराया बाजाराला जायचे. त्या भंडारा डोंगराच्या परिसरामध्ये तुकोबारायांच्या तो कटोरा घेऊन फिरत होता. 2 पायल्या कोण, 4 पायल्या कोण, 5 पायल्या धान्य टाकत होत. कटोरा भरत नव्हता, आवाज देत होता, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा, भर दे कटोरा मेरा, भर दे कटोरा. माझा कटोरा भरा, माझा कटोरा भरा, माझा कटोरा भरा. कोण 2 पायल्या, कोण 4 पायल्या, कोण पायली भर धान्य टाकत होतं. आणि हाच कटोरा तुकोबारांच्या घरासमोर तुकोबारांची परीक्षा घेण्यासाठी अंगडशहा फकीर घेऊन उभा आहे. थोडा दृष्टांत आहे, पुन्हा व्यवहाराकडे येतो बारकाईने ऐका. त्या कटोऱ्याकडे पाहिलं, भागीरथी दरवाजामध्ये उभी आहे, अर्थात अंगणामध्ये उभी आहे आणि आवाज देत आली, आई, हे आई, आई, ऐक ना गाई, आपल्या दारात अंगडशहा फकीर आलेत आणि ते फकीर आपल्याकडं धान्य मागताय, काहीतरी द्यावं लागेल. दृष्टांत बारकाईने ऐका. मुलगी आहे महाराज आणि ती तुकोबारायांची कन्या आहे. पाहुणे दारात आले, पाहुणे, आणि आईनं सांगितलं, वडिलांनी सांगितलं, एक काम कर, हे 5 रुपये घे आणि हा पेला घे आणि शेजारच्या इथून दूध घेऊन ये. त्या मुलीनं ओढणीच्या आडुशाला तो पेला लपवला. 5 रुपये एका हातामध्ये धरले, पटदिशी जाऊन गपचिप दूध आणलं आणि चहा केला. हे झालं पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ती पोरगी शाळेत गेली होती, पोरग घरी राहिलं होतं. पोराला सांगितलं, हे 10 रुपये घे, ठोकळा दिला होता आणि एक तांब्याभर दूध घेऊन ये. पोराने ते तांब्यात तो ठोकळा टाकला. पाहुण्यांच्यातून जाताना खळा 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 वाजवला आणि पाहुण्यांना दम दिला, शांत राहा, मी दूध घेऊन येतो, चहा करायचे, चहा पिऊन जा. ते पाहुणा म्हणला, तू दम देतो का चहा पाहिजे तो तेच काय कळा नाही. नेहमी आयुष्यामध्ये बापाची इज्जत झाकण्याचं काम मुलीनं केलं आणि मुलाचं काय विचारूच नका. माझ्या कॉलेजचा निकाल 10 वर्ष झाले, हरिदास महाराज 100% लागतोय, 100%. आणि 100% लागून पहिल्या सायन्सला 3 आणि कॉमर्सला 3 मुलीच येतात. मुलींची टक्केवारी 95, 93, 91. मुलांची टक्केवारी 35, 36, 37. आणि सगळ्यात अगोदर पेढा घेऊन तेच येते.
सर पेड्याचा बॉक्स घ्या. अरे नको नको एकच घे, एकच दे. नाही नाही सर अख्खा बॉक्स घ्या. म्हणलं किती टक्के पडल्यात? म्हणला 35 जिंदाबाद. म्हणलं वा कल्याणच झालं. 35% आमचे कार्यकर्ते समाधान मानायला लागले आणि त्याचा परिणाम काय झालं? ऑफिसमध्ये तहसीलदार मुलगी आहे आणि गेटवरती शिपाई मुलगा आहे. हे दुर्दैव माझ्या महाराष्ट्रात आहे महाराज. आणि याचा विचार कुठंतरी करावा लागेल. याचा विचार कुठंतरी करावा लागेल. संतबाई नबाई लय गोड बोलल्या. अरे संसार संसार कस क बसीच घर, बसी बसे आरामशीर कपा करे येरझार. आपली येरझारच चालू आहे महाराज. या बसच्या निवांत बसलेले आहेत. ते आमचं कार्ट एवढं खोलील त्या बशीच्या घरा खालून गेलं. असं पटकनी गेलं, डोक्याला कप लागला, ते खप खाली पडला, कपाचा मोडला दांडा. म्हातारीने त्याला नाही सोडला, त्याच्यात मिरचीचा गोळा केला आणि कपात घातला. तेव्हापासून जे कपांची आगाग सुरू झाली तर कावळा शिवेपर्यंत आगाग चालू झाली रे. एवढं दुःख तुमच्या माझ्या आयुष्यात आहे. हे माता भगिनींनो, भागीरथी आतमध्ये गेली बाबांना आईला बोलू लागली, आई माझे बाबा जर असते नाही तर सगळं धान्य देऊन टाकलं असतं. आई ऐक ना ग, ओंझळ बर का व्हायना धान्य त्या कटोऱ्यात मला टाकायला दे. मुलगी विनंती करत होती. आई म्हणली बाळा द्यायला काही नाही, पण रात्री तुला पाणी पाजून उपवाशी झोपवलंय. दृष्टांत नीट आहे का? थोडं स्वर बंद राहू द्या. प्रसंग डोळ्यासमोर आणा. इतका महत्वाचा प्रसंग आहे. मान खाली घातली भागीरथीच्या मुखातले शब्द आईच्या आणि पांडुरंगाच्या अंतकरणाला लागणारे आहेत. आई काय रात्री मला पाणी पिऊन उपवाशी झोपवलं तुझ्या कुशीमध्ये, तुझ्या जवळ तुझ्या मायेच्या उभेमध्ये इतकी शांत आणि सुंदर झोप लागली गाई. रात्री मला अन्न दिलं नाही तरी मला झोप लागली. आई 13 दिवस गाथा पाण्यात होता ग. माझ्या बाबांनी 13 दिवस अन्नाचा शीत सुद्धा खाल्ला नाही ग. माझ्या बापाची परंपरा आहे गाय उपवाशी राहण्याची. आई मी आज उपवाशी झोपले, काल मी उपवाशी झोपले ना, काय देशील ग आज मला? तुला म्हणल तेवढी भाकर देईल ग. आई खरं सांगू का, संध्याकाळी देणारी जेवढी भाकर आहे तेवढं धान्य मला आत्ताच दे ना ग. कशासाठी ग? आई ते धान्य मी माझ्या वाट्यात कटोऱ्यात टाकते, पण कटोरा मात्र रिकामा जाऊ देणार नाही. हे तुकोबारांच्या कन्येचं वाक्य आहे महाराज. तुकोबारांच्या कन्येच्या डोळ्या, जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. भागीरथीला जवळ घेतलं. बापाव गेली तू, बापाव गेली, बापाव गेली. अगं कार्टे, रात्री उपवाशी झोपली ना, आता पुन्हा तू म्हणते उपवाशी झोपायचंय, मरायचं का तुला? जिजाबाई रागवल्या आणि रागाच्या भरात भागीरथीनं हातामध्ये ओंजळभर धान्य घेतलं, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि कटोऱ्याजवळ गेली. कटोऱ्याजवळ गेल्याच्या नंतर त्या अंगडशा फकीराकडे पाहिलं. अरे तो अंगडशा फकीर हसत होता. काय तुकोबा म्हणे, लय दानशूर तुकोबा, सगळ्या मावळ प्रांतामध्ये पार घाटाखाली त्याचं नाव. अहो हा तुकोबा भक्ती करतो आणि त्याच्या दारात आलो तर माझी अवहेलना मांडली. लोकांनी, गरीब लोकांनी पाहिल्या 2 पाहिल्या धान्य टाकलं आणि याच्या दारात आलो तर ओंझळभर धान्य मिळतंय. अवहेलना केली, माझी निंदा केली, माझा अपमान केला. भागीरथीनं हात जोडले. श्री हट्ट, राज हट्ट, बाल हट्ट पुरवावा लागतो. हात जोडले. भागीरथी म्हणते, काका तुमच्या लेकीसारखी आहे. मला माहिती आहे तुमच्या माझ्या ओंझळीनं तुमचा कटोरा कधीच भरू शकत नाही बाबा. काका तुमचा कधीच कटोरा भरू शकत नाही, पण काका ऐका ना, काका काका ऐका ना, काका काका ऐका ना, नाही म्हणू नका, तुमच्या लेकीसारखी आहे, फक्त तुमच्या कटोऱ्याला मला स्पर्श करू द्या. अरे बाल हट्ट पुरवावा लागतो, नाही म्हणायचं नाही. तुकोबाची कन्या असंच भागीरथीला उचलून घेतलं, इतक्या मोठ्या कटोऱ्याजवळ नेलं आणि भागीरथीनं फक्त हाताचा स्पर्श त्या कटोऱ्याला झाला. हातातलं धान्य त्या कटोऱ्यामध्ये पडलं आणि कटोऱ्यामध्ये पडल्याच्या नंतर माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला प्रश्न पडला, आज जर कटोरा भरला नाही तर अपमान तुकोबाचा नाही, अपमान भागीरथीचा नाही, अपमान पांडुरंगाचा आहे. भागीरथीचा हात कटोऱ्या लागला तर कटोऱ्यातलं धान्य ओसंडून वाहू लागलं. ही तुकोबारांच्या कन्येतली ताकद आहे.
हा तुकोबारायांच्या भक्तीतला भाव आहे. श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आणि उदारता, ह्या तीन गोष्टी दान करण्यासाठी असाव्या लागतात. तुकोबारायांकडे श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आणि उदारता आहे. या तिन्ही गोष्टी माझ्या तुकोबांच्या भागीरथीकडे आहे. आनंद झाला, हात वर केले आणि त्याच अंगडशा फकीरानं भागीरथीचे पाय धरले. अरे आजपर्यंत मला अहंकार झाला होता की तुकोबा श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, पण आज मला कळालं अरे तुकोबांच्या भागीरथीचा हात ज्यांनी 10-10, 20-20 पाहिल्या धान्य टाकलं, मावळ प्रांतातून अख्ख्या धान्य आणलं पण कटोरा भरला नाही. भागीरथीचा स्पर्श झाला तर कटोरा भरतोय. ही दैवी शक्ती जर कोणाकडे असेल तर ती भागीरथीकडे आहे. जर भागीरथी एवढी श्रेष्ठ असेल तर तिचे वडील किती श्रेष्ठ असतील. सलाम केला आणि तोच अंगडशा फकीर परीक्षा घेण्यासाठी आला होता. तो तुकोबारायांचा चाहता झाला. ही तुकोबारायांच्या भक्तीतली ताकद आहे महाराज. आणि म्हणून संतांच्या संगतीत जर तुम्ही गेला तर तुमचा माझा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. इकडे लक्ष द्या बर का. जर एखाद्या तालुक्याच्या आमदाराबरोबर तुम्ही एखाद्या गावात गेलात आमदारांबरोबर, तर लोक काय म्हणणार, आमदार साहेब आलेत, त्यांचे 4 कार्यकर्ते आलेत, त्यांना टेजवर घ्या आणि कार्यकर्त्यांना टेजवर घ्या. तुम्हाला खुर्ची मिळेल का नाही? तुम्ही टेन्शन मध्ये येत का? मिळेल ना. मिळेल का नाही? हा बोला ना, मिळेल का नाही? हा, आमदारांबरोबर गेल्यावर टेजवर खुर्ची मिळेल. तुम्ही एखाद्या कीर्तनकाराबरोबर एखाद्या गावात गेलात, कीर्तनकाराबरोबर लोक कीर्तनकारांच्या पाया पडल्याच्या नंतर लोक तुमच्या सुद्धा त्यांच्या बरोबर आलेत म्हणून पाया पडणार. आणि एखाद्या बेवड्या बरोबर तुम्ही एखाद्या गावात गेलात, त्याच्यावर 2-4 फटके पडल्यावर तुमच्यावर एखादा तरी पडणार. म्हणा ना, आता पडणार म्हणून पडणार, म्हणा ना, पडणार की नाही? कशाचा परिणाम? कशाचा परिणाम? संगतीचा. असं बोला ना तुम्ही, जरा टेन्शन मध्ये नका बसू. हे संगतीचा परिणाम. ऐका मग, ऐका ना महाराज. नामदेवराय म्हणतात या जगाच्या पाठीवरती साधूची संगत महत्वाची आहे आणि म्हणून साधू थोर आहे. लक्षात ठेवा. म्हणून काय? साधू थोर आहे. हा साधू थोर आहे. संत संगतीचं सुख तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर मिळालं असेल, संत संगती संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही ते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोरे बाबा. हा, आणि इथं सगळे बसलेले आहेत ना, अशी सुंदर माणसं दिसतात साधू सारखी. वा, गोड तुमच्या चेहऱ्याकडं पाहून असं वाटतं 2 वाजेपर्यंत कीर्तन करावं. करा. ते माणसां पुढच्या वर्षी तू इकडे येऊ सुद्धा नको. तुला आजच कोणी बोलवलं? 2 वाजेपर्यंत कुठं कीर्तन असतं का? काळजी करू नका. मला बेल वाजली का वर्गात जायची सवय, बेल वाजली का वर्गातून बाहेर यायची सवय. जेवढा पगार आहे तेवढं लेक्चर आहे माझं, जास्त भेटणार नाही, तुम्ही काळजी करू नका. पण आनंद एका गोष्टीचा वाटला, सगळे गायक वादक मंडळी मला इतके सुंदर मिळालेत. खरं सांगू का महाराज, कीर्तनकार खूप झालेत. तो गावागावात 4-4, 5-5 कीर्तनकार झालेत. पण गायक वादक होणे एवढं सोपं नाही. आता माझ्यासारखं बोलू नका, हा तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा, म्हणणार की नाही. आता हे मृदुंगाचार्य वाजवतात बिचारे, एवढं सुंदर वाजवतात. यांचा हात दुखायला लागला. घरी गेल्यावर हे हात दाबून घेतील, पाय दाबून घेतील. मी लय उड्या मारतोय, घरी गेल्यावर हात दाबून घेईन, पाय दाबून घेईन. पण यांचा गाऊन गाऊन जर गळा दुखायला लागला, कोण म्हणलं गळा दाबायचा? कोण म्हणलं? काय याला अर्थ आहे? बसलेले सांगा ना तुम्ही, मला सांगा. गाऊन गाऊन जर गळा दुखायला लागला तर गळा दाबता येईन का?
नाही दाबता येणार. मग गाणं इतकं महत्वाचं आहे, गायन इतकं महत्वाचं आहे, म्हणून या गायकांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हा वाजवा जरा मागचे. हा पाठीमागे बसलेल्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका तुम्ही. तुम्ही आल्यापासून टाळ्याच वाजवीत नाही, झालेच काय कळत नाही. खरंच तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. चांगल्या चांगल्या मालिकेचा त्याग करून माझ्या कीर्तनाला आल्या, मनापासून धन्यवाद तुम्हाला. विठ्ठल ऐका, मी इथपर्यंत आलो होतो, तुकोबारायांनी दान केलं स्वतः आणि मग जगाला सांगायला सुरुवात केली. देव विचारतात का हो तुकोबा, तुझा विसर न व्हावा हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबारायांनी हात वर करून चंद्रभागेतून देवाला सांगितलं, देवा तुम्ही जर तुझा विसर न व्हावा हे दान जर तुम्ही मला दिलं तर मी काय करील? अभंगाचं दुसरं सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. हे सगळं करत असताना आमच्या पखोदे महाराजांचा मला एक आनंद वाटला. ऐका, एवढं सुंदर वाजवतात तरी चेहऱ्यावरती फार स्माईल आहे बरं का त्यांच्या. मला अशी स्माईल देणारी माणसं खूप आवडतात, दरिद्री चेहऱ्याची नाही आवडत मला. ते आमचे चाकण आहे, चाकण भाऊ, चाकण जवळ एका वाडीत कीर्तन होतं. अख्खं कीर्तन होईपर्यंत पखवादे फक्त माझ्याकडे असं पाहायचं. मी ते चाटीला आवाज वाढून पाहिला, कौतुक करून पाहिलं, टाळ्या वाजून पाहिलं, ते नुसतं असं पाहायचं. कीर्तन झालं, माझ्या शेजारी येऊन जेवाय बसलं. ज्याचा कटाळा त्याचाच वाहनावळा, ते शेजारी येऊन बसलं. वा 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 म्हणलं, का पखवादे महाराज तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये माझ्याकडे का पाहत होते? ते म्हणला, माझा चेहराच तसा आहे. म्हणलं, तुमच्या चेहऱ्यामुळं मला कावळा शिवायची वेळ आली ना पहा. असा चेहरा नसा आहे. पुन्हा आता इकडे लक्ष द्या, वेळ कमी आहे आपल्याकडं, पुढे जायचंय आपल्याला. गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी. ऐका, पुढे जायचंय. न लगे मुक्ती आणि संपदा. देव म्हणतात, गुण गाई नावडी हे माझ्यासाठी सांगितलं, तुझा विसर न व्हावा माझ्यासाठी सांगितलं. का हो तुकोबा, तुम्ही प्रापंचिक संत आहात, मग प्रपंचासाठी काही संपत्ती मागा आणि आध्यात्मिक दृष्ट्या मुक्ती मागा. तुकोबाराय म्हणतात, मोक्ष आम्हा घरी का मारी ये दाशी, होय सांगू ऐशी तुका म्हणे माया, होय दाशी लागे पाया. मग माझ्या आयुष्यात हे दासी झालेत आणि मी कशाला मोक्षाची अपेक्षा करू? आणि पैशाचा जर विचार केला तर देवा तुला माहिती आहे मी सावकार आहे. तुकोबाराय कोण होते? सावकार. अहो, तुकोबारायांची जागिरी, तुकोबारायांची संपत्ती सांगायला लागलं तर 7 दिवस सुद्धा पुरायचे नाही, एवढी तुकोबारायांची सुंदर कथा करता येईल. महाराज, एवढी ताकद आणि एवढी श्रीमंती तुकोबारायांकडे होती, पण कधीच अहंकार नावाची गोष्ट तुकोबारायांकडे आली नाही. मी इथपर्यंत आलो.
मला संपत्ती नको आणि मला आध्यात्मिक दृष्ट्या मोक्षही देखील नको, माझ्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट नको. मग का हो तुकोबा, मग तुम्हाला नेमकं हवं तरी काय? आता मात्र इथं संत संगती सदा, संतांची संगत मला हवी आहे, संतांची संगत मला हवी आहे. संगत झाली. छोटी छोटी उदाहरणं आहेत. तळेगाव दाभाडे नावाचं गाव माहिती आहे तुम्हाला? तळेगाव दाभाडे, आळंदीला जाताना तुम्ही तिथून जाता, त्या तळेगाव दाभाडेला महाराज इकडे लक्ष द्या, सुंदर असं मंदिर उभं केलं तुकोबारायांच्या काळात, आणि मूर्ती बसवायची, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची विठ्ठल आणि रुक्मिणीची. म्हणून तुकोबारायांना आमंत्रित केलं. तुकोबारायांनी तळेगाव दाभाडेचं जे पांडुरंगाचं मंदिर आहे तिथं मूर्ती बसवली तुकोबारायांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लोणावळा पास केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर 1400 मावळे आहेत आणि निघाले होते. त्यांना जायचं होतं चाकणच्या किल्ल्यावरती, आणि रस्ता होता तळेगाववरून चाकणला आज जसं जातो तसाच रस्ता होता, पण मातीचा रस्ता, छोटा रस्ता होता. मग तळेगाव दाभाडेमध्ये पोहोचल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं बुवा आले होते, बुवांनी पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मग बुवा आले होते, त्यांचा जर हात त्या मूर्तीला लागला असेल तर आपण तिथं दर्शन घेतलं पाहिजे. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली ना, ऐका, धर्म सत्तेने सांगावं आणि राज सत्तेनं ऐकावं, ही काळाची गरज आहे. आता तसं नाही राहिलं. आता ते कार्यक्रम अवघड झाला. आता राजाने सांगायचं बुवा जातात पाकिट वाढवा, तेवढं पाकिट वाढवा. ऐका, हे लाचार होऊन जीवन जगायचं नाही. ऐका, लाचार होऊन जीवन जगायचं नाही, स्वाभिमानी जीवन जगायचं. कष्टाने जे मिळेल ते मिळवायचं, जे नाही ते बोलू नका, जे नाही ते विषय सोडून द्यायचा. मी इथपर्यंत आलो होतो. ऐका, 1400 मावळ्यांनी दर्शन घेतलं आणि ते सगळे 1400 मावळे निघाले चाकणच्या दिशेनं. जाता जाता डोंगर लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शंका आली की बुवा ह्या डोंगरावरती असू शकतात. दृष्टांत बारकाईने ऐका, डोंगरावरती असू शकतात. आज जर तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर गेला तर चाकणच्या बाजूने यायला रस्ता आहे वर. पूर्वी तसा नव्हता बाबा, तो तळेगावच्या बाजूने होता, पाऊल रस्ता होता डोंगरावरती जायला. निघाले छत्रपती शिवाजी महाराज डोंगरावरती, घोड्यावरती स्वार झाले. 2 मावळे आहेत, 1400 मावळे पायथ्याला ठेवले. डोंगरावरती पोहोचल्याच्या नंतर महाराज, डोंगरावरती पोहोचल्याच्या नंतर दर्शन झालं. महाराज तुकोबाराय दिसले, आनंद झाला. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज बुवा म्हणल्याच्या नंतर दर्शन झालं, आनंद झाला. पाय धरले. राजांचं आणि तुकोबारायांचं असलेलं एक अलौकिक नातं, इथं धर्मसत्ता राजसत्ता एकत्र आली, एकमेकाला आलिंगन दिलं, दर्शन झालं. आणि तेवढ्यात तिथं जिजाबाई आल्या होत्या. तुकोबारायात पत्नीला प्रेमाने आवली म्हणायची, आवली. वा, काय प्रेम होतं महाराज पती पत्नीमध्ये. जरी बोलल्या ना तरी ते बोलण्यात सुद्धा प्रेम होतं महाराज. काही लोकांच्या भांडण्यात सुद्धा प्रेम असतं महाराज. आणि काही लोकांच्या प्रेमळ बोलण्यात सुद्धा राग असतो महाराज. अशी खवकून बोला त्यात, अशी टाकून बोला त्यात, असं वाटतं याचं तोंड पाहू नये दिवसभर, पण ती तेच नेमकी पुढे येतात महाराज. हे इकडे लक्ष द्या, लय अवघड आहे महाराज. शिक्षकाची बायको म्हणली मला शिकू नका, नाव्याची बायको म्हणली तुम्ही माझ्या केसाने गाळा कापलाय, पकवाद्याची बायको म्हणली तुम्ही थापा मारू नका, गायकाची बायको म्हणली तुम्ही काय चालीचे आहेत मला माहिती आहेत, तुमची चाल मला पहिल्यापासून माहिती, तुम्ही त्यांच्याकडे नका पाहू, मी कीर्तनातलं सांगतोय, तुम्ही तिकडं काय पाहताय, बरं आहे का ते. गायकाची बायको म्हणली तुम्ही काय चालीचे आहेत मला माहिती आहे, पहिल्यापासून तुमची चाल मला माहिती आहे, फक्त तुमच्या गांधाला भुलले नाही तर तुमच्या संग आलेच नसते. आणि महाराजाची बायको काय म्हणली हे सांगायजोगच नाही, झाकली मुठसावा लागायची. नको 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 सांगायजोगच नाही, इकडे लक्ष द्या. ऐका, अरे पत्नी असावी तर जिजाबाईंसारखी आणि आई असावी सुद्धा जिजाबाईंसारखी. दर्शन झालं पती पत्नीचं. आणि दुरडीत 2 भाकरी आणल्या होत्या आणि भाजी आणली होती. दोघांना शेजारी जेवाय बसले, ताट वाढलं, दोघांना एक एक भाकर वाढली, पाणी फिरवलं ताटाला. ताटाला पाणी का फिरवायचं माहितीये महाराज, इकडे लक्ष द्या. ताटाला पाणी का फिरवायचं त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे, बोल नका तुम्ही, ऐका, त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. ते स्पीकर चालू असल्यामुळे तुमचाच आवाज माझ्याकडे येतो, तुम्ही बोलू नका. मी 4 वेळा सांगितलं, आता सांगणार नाही, इकडे लक्ष द्या. महाराज ताटाला का पाणी फिरवायचं त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. ताटाला पाणी फिरवल्याच्या नंतर महाराज ते अन्न राहत नाही, त्याचा प्रसाद तयार होतो.
काय होतो? प्रसाद तयार होतो. ताटाला नमस्कार केला का महाराज एवढंच बोलायचं, देवा हे अन्न मी खाणार आहे, ते पोटात गेल्याच्या नंतर त्याची पचन क्रिया व्यवस्थित व्हावी, आणि ज्या शेतकऱ्यानं अन्न तयार केलं त्याची लेकरं कधी झोपू नये यासाठी मी तुला प्रार्थना करतोय, म्हणून ताटाला पाणी फिरवायचं. मी एक जणाला म्हणलं, का रे बाबा ताटाला पाणी का फिरवायचं? ते म्हणला, मुंग्या येऊ नये म्हणून ताटाला पाणी फिरवायचं. लई खोडीची माणसं आहेत महाराज, सोपी नाहीत माणसं. लोक काय बोलतील याची गॅरंटीच नाही. त्या आमच्या पुण्याला 2 दिवसाचा मुक्काम होता ना सोहळ्याचा, ज्ञानोबरायांचा सोहळ्याचा 2 दिवसाचा मुक्काम, तुकोबरायांचा सोहळ्याचा 2 दिवसाचा मुक्काम, मग पालख्या पुण्यातून निघतात. अहो काय सांगायचे, संध्याकाळी हरिपाठ लवकर झाला ना, हरिपाठ झाल्यावर दिवस त्या महिन्यात आषाढ महिन्यात दिवस उशिरा मावळतो. मग तो हरिपाठ झाल्यावर बराच वेळ होता. 5-6 जणी गेल्या व परभणीच्या नांदेडची दिंडी होती, नांदेडच्या शेजारीची गावे, तिथं दिंडी होती. त्या दिंडीतल्या सगळ्या महिला गेल्या, रावठीत बसल्या होत्या. हरिपाठ झाला, म्हणले आता काय करायचे, आजचा दिवस आरामच केलाय, चला पुण्यात जाऊन फिरून येऊ. त्या फिराय गेल्या पुण्यात, 1-2 पिशव्या नेल्या घरच्या, बोल नका, घरच्या 1-2 पिशव्या नेल्या. आणि पिशव्या नेल्याच्या नंतर कोण बिस्लरीची बॉटल टाकते, कोण चिवड्याचा पुडा टाकते, कोण काय अख्खं तोंड बांधून आणली त्या पिशव्यांची. मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या. आणि रावठीत आल्या आणि मग सोडायला लागल्या. मग एक म्हातारी म्हणायला लागली, भया उगच ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाही पुण्याची गणना कोण करी. खायला मिळाल्यावर यांनी हरिपाठ पुण्यातच नेऊन घातला डायरेक्ट. हा लय माणसं डेंजर आहे. खायला मिळाल्यावर कोणाचाही झेंडा हातात घेतील. आमच्या इथं तर जिल्हा परिषदला एक जण फॉर्म भराया, एका पक्षाचा झेंडा घेऊन गेला आणि तिकीट नाही मिळालं म्हणून दुसऱ्याचाच घेऊन आला. याला कार्यकर्ते म्हणले सकाळी एक होता ना आता वेगळा आहे, म्हणले तिकीट न मिळाल्यामुळे तसं करावं लागलं. म्हणले ऐका, निष्ठा राहिली नाही महाराज, एकमेकाविषयी प्रेम राहिलं नाही, एकमेकाविषयी आदर राहिला नाही. काही ऐका ना महाराज, काय सांगू, ताटाला पाणी फिरवलं आणि ताट बाजूला सारलं. तुकोबारांनी हातामध्ये घास घेतला, मुखाजवळ जाणार, ताटातला घास ताटात पुन्हा ठेवला आणि राजांकडे पाहिलं. काय झालं राज, आवडलं नाही जेवण? राजांच्या क्षणभर डोळ्यात पाणी आलं. तुकोबारांकडे पाहिलं, बुवा अन्नाला आम्ही कधी नाव ठेवू शकत नाही, मग तुम्ही ताट का बाजूला ठेवलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं वाक्य तुकोबारायांच्या हृदयाला चिराद येऊन गेलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, बुवा खायला काहीच नाही, खायला मी खाऊ शकतो, पण त्याच डोंगराच्या पायथ्याला माझे 1400 मावळे उपवाशी आहेत आणि प्रजा उपवाशी ठेवून हा राजा कधीच जेवणार नाही. याला राजा म्हणावं महाराज. हा असा राजा असावा. प्रजा उपवाशी असेल तर मी जेवणार नाही. आताचे राजे तसे नाही रे, तसे नाही. असं खाऊन खाऊन असे वाढल्यात, काय सांगू तुम्हाला. गाडीत बसता येत नाही रे राजांना, गाडीत बसता येत नाही. लय अवघड झालं. असे राजे नसावा. एक सुद्धा स्कीम ठेवली नाही त्यांनी. वा सगळ्या स्कीमा खाऊन घेतल्यात. अजून यांची भूक किती तेच काही कळत नाही. मरताना संगणी येणार आहेत का काय ते काही कळा नाही. राजा कसा असावा. तुकोबारायांनी राजांकडे पाहिलं. महाराज तुकोबारायांनी एका क्षणात सांगितलं, राज 1400 मावळे जर पायथ्याला उपवासी असतील तर तुम्ही खाली जा आणि 1400 मावळ्यांना वर घेऊन या. मी स्वयंपाक तयार करून ठेवतो. राजे तो पाहायलाच लागले, बाबा जाडी झुडप माती, इथं काही दिसत नाही, तुम्ही 1400 मावळ्यांचा स्वयंपाक. इथं 4 माणसं घरात वाढली स्वयंपाक, तर इथं सगळ्या बायका नवऱ्याकडे असे डोळे वाकून पाहतात. खायला एवढी आणली काय ना, एवढी जेवाय कायला आणली, इथं स्वयंपाक आहे का घरात, आणि तुम्ही 1400 माणसं जेव घालता. सोपं आहे, काहीच काळजी करू नका. आली आघात निवाराया, मागे पुढे उभा राहे संभाळीत. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐका, माझा देव आहे ना, भक्तासाठी काम करायला लाजत नाही. असे भक्ताची घरी कामी न सांगता करी. खाली गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी, हात वर केले तुकोबारायांनी आणि जिजाबासाहेबांनी, आणि विठ्ठलाचा धावा केला. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल.
तुकोबारायांचं नामस्मरण देवानं आणि विटेवरती उभी असलेल्या रुक्मिणी आईसाहेबांना उडी खाली टाकावी आणि डोंगरावरती पहिल्यांदा देव आणि रुक्मिणी आले. काय झालं तुकोबा? कधीच काही न मागणारे आज तुम्ही मला बोलून घेतलं. मी माझ्यासाठी नाही आहे. मग 1400 मावळे आलेत आणि ते मावळे जगाचं रक्षण करणारे आहेत, महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करणारे आहेत. कसे मावळे होते नीट ऐका. मावळे कसे होते नीट ऐका. लवकर उठे, रणांगणावर सुटे, तलवारी तुटे पण माग नाही हटे, याला मावळे म्हणतात. आताचे मावळे ऐका. लवकर उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटल्या फुटे पण माग नाही हटे. अरे काय मावळे, हे मावळे नाहीत, हे कावळे आहेत महाराज. हा, याला नाशिकला नेऊन सोडा पिंडाजवळ, ते सुद्धा भात खातीन रे, सोडायची नाहीत. ह्या कावळ्यांचं काय घेऊन बसले महाराज. कसं मावळे होते. ए मावळा कसा होता? सह्याद्रीचा सिंहगडचा तो, सिंहगडचा तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, ऐका मंडळी, मावळा कसा होता? यशाची बाची चान्हाची मुरार बाजी, संभाची कवची कोंढाळकर, बाची पासलकर रामवंशाचा बहिर्जी. मंडळी म्हणून तो वाक्य आहे, मुली तुझी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीचा सुलतानीला जबाब देती जिव्हा. ही ती भूमी जिल्हा रायगड आणि तालुका कर्जत, याच रायगड जिल्ह्यावरती 6 जून 1674 ला राजधानीचा अभिषेक झाला. 32 मन सोन्याच्या सिंहासनाचा त्याग करून महाराष्ट्राचा राजा खाली आला. डोळ्यातले अश्रू पुसत पुसत महासाहेबांनी विचारलं, शुभा, अरे रडायचं नाही रे, तुला लढायला शिकवलंय. राजांच्या डोळ्यातले अश्रू खाली तरळले होते. राजांच्या डोळ्यातले अश्रू खाली तरळले होते. तरळलेल्या अश्रूकडे पाहिलं आणि महासाहेबांनी विचारलं, शुभा शुभा, रायगडावरती राज्याभिषेक. हा, सावकाश सावकाश, एकदम नाजूक नाजूक. हा, रायगडावरती राजधानी आणि राज्याभिषेक सोहळा सुरू आहे 6 जून 1674 ला. शुभा, रडू लागली तर अश्रू पुसणं तुझं काम आहे शुभा. रयतेचे अश्रू पुसण्यासाठी तुझा या गर्भातून जन्म झालाय. माझं रक्त कमी पडलं का? माझे संस्कार कमी पडले का? माझे विचार कमी पडले का? अरे शुभा, का रडतोय तू? राजे शिव छत्रपतींनी टाहो फोडलाय. राजांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज रडतायत. शुभा राज, बाळराज, तुम्हाला अश्रू शोभत नाही. बाळराज, तुम्ही रडायचं नाही, तुम्हाला लढायला शिकवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातलं रायगडावरचं अश्रू कमी होत नाहीये. महासाहेबांनी विचारलं, शुभा, का रडताय तुम्ही? महाराष्ट्राचा राजा रडता 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 उत्तर देत होता. महाराष्ट्राचा राजा रडता रडता उत्तर देत होता, महासाहेब, तुमचे विचार कमी पडले नाही. महासाहेब, तुमचं दूध कमी पडलं नाही, तुमचे रक्त कमी पडलं नाही, तुमचे संस्कार कमी पडले नाही. अरे मग शुभा, शुभ का रडतोय रे? शुभ का रडतोय? महाराष्ट्राच्या राजानं रडता रडता उत्तर दिलंय, कधी न रडणारा, कधी न हरलेला, कधी कोणासमोर न झुकलेला महाराष्ट्राचा राजा महासाहेबांना मुजरा करून एक वाक्य बोलून जातोय, आई महासाहेब, रडण्याचं कारण एकच आहे,
राज्याभिषेकाचा सोहळा सुरू आहे आणि तुमच्या कपाळाला कुंकू नाही माँसाहेब. अर्थात आमचा बाप शहाजी राजे भोसले आज राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी नाही, माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकायला माझा जन्मदाता बाप नाही म्हणून रडू येतंय माँसाहेब. जन्मदाता बाप नाही म्हणून रडू येतंय. माता भगिनींनो, या जगाचा बाप पोशिंदा माझा छत्रपती शिवाजी महाराज बाप नाही म्हणून खळा 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 या रायगडावरती रडला. आजही ते अश्रू साक्ष देतात. जोपर्यंत तुमचा बाप माहेरात आहे तोपर्यंत तुमचं माहेरात वजन आहे. ज्या दिवशी तुमचा जन्मदाता बाप माहेरातून जाईल, माता भगिनींनो, तुमचं माहेर किती श्रीमंत असू द्या, तुमची पिशवी रिकामी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून. आणि माझा महाराष्ट्राचा राजा रडला म्हणून तर वाक्य आहे, मुली तुझी आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हान. सह्याद्रीचा शिवमकर सत्ता शिवशंभू राजा. दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराज माझा, गरजा महाराज माझा. जय महाराज माझा, गरजा महाराज माझा. शिवाजी महाराज की. आता खरा तुमचा आवाज आला. आता असं वाटायला लागले कीर्तन आता सुरू झालंय. तुम्ही म्हणसाल मग पुढल्या वर्षी नाही तुला तारीख. काळजी करू नका, काही मिनिटं बाकी राहिलेत. छत्रपती शिवाजी महाराज 1400 मावळ्यांना खाली आणायला गेलेत आणि देवाचा धावा तुकोबारायांनी केला. देव प्रसन्न झाल्यावर तुकोबारांनी विचारलेला प्रश्न जरा नीट ऐका. ते बोल नका, प्रश्न जरा नीट ऐका. प्रश्न असा होता, देवा पांडवांच्या यज्ञामध्ये अन्नाचे ढिगारे तयार केले. देवा पांडवांच्या यज्ञामध्ये अन्नाचे ढिगारे तयार केले. आज स्वराज्याचं रक्षण करणारे सगळे मावळे गडाच्या पायथ्याला आहे, डोंगराच्या पायथ्याला आहे. एकही मावळा उपवाशी जाणार नाही याची खबरदारी तुला घ्यायची देवा. अरे देव काय करू शकत नाही महाराज. हे उपमन्यू नावाच्या भक्तानं वाटीभर दूध मागितलं ते त्याला दुधाचा समुद्र दिला. द्रोबालानं आढळपद मागितलं होतं, देऊन टाकलं. सगळं काही देऊन टाकलं, अर्जुनाला दिलं. हे काम्य कोणामध्ये अर्जुनाची इच्छा उत्पन्न झाली होती. अरे देव सुभद्रा होऊन अर्जुनाची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकतो. देव कोणासाठी काय करू शकत नाही. एवढं सुंदर नरदेह दिलाय आपल्याला, इतका गोजीरवाना, इतका गोमटा, इतका सुंदर आहे देखणं आहे. म्हणून लोक आपल्या प्रेमात पडतात महाराज. सोपं नाही एवढा सुंदर देह. देवाने सुद्धा किती मॉडेल तयार केलेत पहा ना. एक तरी एक सारखा दिसतोय का महाराज? काय साचे असतील महाराज. आपण मूर्ती बनवत असताना 2-4च साचे आहेत आपल्याकडं. 2-4 डिझाईनच्या मूर्ती बनवू शकतो. देवाक काय डिझाईन आहेत महाराज. वा वा वा. कोण काळा येतो, कोण वाकडा येतो, कोण सरळ येतो, कोण कसा आहे. काय डिझाईन आहे देवाकडं महाराज. वा. कोणाला काय दिलंय तर कोणाला काय दिलंय, कोणाला काय दिलंय. ऐका ना, इकडं लक्ष द्या. फार गोड आहे, नीट ऐका. अरे अन्नाचे ढिगारे डोंगरावरती तयार झाले. 1400 मावळे पंक्तीला बसले. सगळ्या मावळ्यांनी भोजन घेतलं आणि भोजन झाल्याच्या नंतर मावळे दर्शन घेऊन निघाले. राजे जाऊन तुकोबारांना मुजरा करतात आणि मुजरा करून म्हणतात, बुवा, हो बुवा, तुम्ही आम्हाला जेवण घातलं. बुवा म्हणतात, जेवण नाही घातलं. मग मी या डोंगरावरती भंडारा घातला. तुकोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, भंडारा. आणि तेव्हापासून त्या डोंगराचं नाव भंडारा डोंगर झालं महाराज. ही तुकोबारांच्या त्यागातली, ही तुकोबारांच्या भक्तीतली ताकद आहे.
पूर्वी आपल्याकडे बाबा भंडारे असतात, अजूनही आपल्याकडे भंडारे होतात. भंडार माहिती ना, 1 दिवसाचा असतो, कुठं 2 दिवसाचा, कोण 3 दिवसाचा. आपण सप्त्याला भंडारा म्हणायचं पूर्वी, बरोबर की नाही. आता सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह झाला. ऐका, हा भंडारा घातला तुकोबारायांनी, म्हणून त्या डोंगराचं नाव भंडारा डोंगर झालं. इकडे लक्ष द्या. अहो तुकोबाराय म्हणतात, ही संत संगत माझ्या आयुष्यात प्राप्त व्हावी. देव म्हणले, संत संगत तो मला द्यायला मी तयार आहे, पण तुम्हाला ही गोष्ट माहित नाही तुकोबा. तुकोबाराय म्हणले, अशी कोणती गोष्ट मला माहित नाही? म्हणले, ही गोष्ट तुम्हाला माहित नाही की जर तुम्हाला संत संगतीचं सुख मिळवायचं असेल तर या पृथ्वीवरती यावं लागेल. आणि या पृथ्वीवरती यायचं असेल तर आईच्या गर्भामध्ये तुम्हाला 9 महिने 9 दिवस राहावं लागेल. आणि आईचं गर्भ म्हणजे काय, तिथं उषा कंपनीचा फॅन नाही, एअर कंडिशन रूम नाही, त्या गर्भाच्या यातना तुम्हाला भोगाव्या लागतील. तुकोबाराय तर उभेच राहिले, देवाकडे पाहायला लागले. देवा, गर्भवासाच्या यातना भोगायच्या ना? देवा ऐका, मी या गर्भवासाच्या यातना भोगीन आणि भोगत राहील, पण तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल. तुकोबारायांबद्दल बोलतोय, तुम्ही बाकीकडे काय नेता विषय. तुकोबाराय म्हणले, मी गर्भवासाच्या यातना मी पुन्हा 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 भोगेल, कारण मला संत संगतीचं सुख मला हवंय. आणि हे संत संगतीचं सुख गर्भवासाच्या यातनापेक्षा मोठं नाही. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, क्या बात आहे. नाही, तुम्हीच वाजवा फक्त, बाकीच्यांनी नका वाजवा. किती कंजूस हो आपण, किती कंजूस. हा, दुसऱ्यासाठी टाळ्या पण वाजवू शकत नाही. हे माता भगिनींनो, पाया पडू, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे, पाया पडतो तुमच्या. खरं सांगू का, तुम्हाला जर वाटत असेल ना तुमचं लेकरू मोठं व्हावं, तर आयुष्यात आहे ना दुसऱ्याच्या लेकराच्या पाठीव कौतुकाची थाप टाकाय शिका. माझ्या आईला वाचता येत नाही, माझ्या आईला लिहिता येत नाही. ऐका, माझ्या वडिलांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण माझा भाऊ आज इंडियन आर्मीमध्ये आहे, माझी पत्नी प्राध्यापिका आहे, मी प्राध्यापक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सारं माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर 31 वर्ष झालं माझ्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालला. 31 वर्ष. ते 31 वर्षात फक्त आळंदीची येणारी 8 दिवस राहणारी पोरं, त्या पोरांच्या पाठीव कौतुकाची थाप टाकायची. माऊलीनं त्यांचा पोरगा कीर्तनकार केला महाराज. आयुष्यात आहे ना नेहमी दुसऱ्यासाठी टाळी वाजवायची, नेहमी दुसऱ्याचं कौतुक करायचं, नेहमी दुसऱ्याला मोठं म्हणायचं. आपण कधी मोठं होईल ना हे आपल्याला कळणारच नाही महाराज. हा, म्हणून एवढं सुंदर गायलं महाराज. गायन हे एवढं सोपं नाही, त्याला घासावं लागते महाराज. हा, एक एक राग काढायला, एक एक स्वर काढायला आयुष्य जाते, एवढं सोपं नाही. हा हा, तुम्हाला येतो ना राग, तुम्हाला दररोज राग येतो, असं वाटत बायको उचलून आपटावा एवढा राग येतो तुम्हाला. तुमचा राग लय डेंजर आहे. हा हा, त्याच्यामुळे कुठे राग नका काढू आणि बायको बिपटू उचलून आपटू नका. लय कार्यक्रम अवघड झालाय, एकतर भेटत नाही आणि भेटली तर ती टिकत नाही. लय अवघड कार्यक्रम झालाय. म्हणून आपलं जबाबदारीनं राहा बाबांनो. हा, झाकली मुठसावा लाखाची. तुमचं येते माझं येते, फक्त आता ते सांगायचं नाही, इकडे लक्ष द्या. हा, म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. आणि एकदा सर्वांनी प्रामाणिकपणे ज्याला हात आहे त्याने हात वर करा. हा, नीट. हा, वा क्या बात आहे. राहू द्या काकड्या पोत, राहू द्या.
नीट. हा, फक्त तुमची माझी टाळी वाजल. टाळ नाही वाजणार, मृदंग नाही वाजणार, तुमची माझी टाळी विलंबित. एक एक एक. हे दयाघना परमेश्वरा, 26 वर्ष अतिशय गोड असं अखंड हरिनाम सप्ताह करण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, उत्तम आरोग्य दे. आणि आज जसं त्यांच्या गालावरती हसू आहे, असंच कायमचं हसू ह्या सगळ्या मंडळींच्या गालावरती राहू दे. एवढी पांडुरंगाला, मारुतीरायांना आणि महादेवाला प्रार्थना. विठोबा रखुमाई मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. हार आणणाऱ्यांना धन्यवाद, हार घालणाऱ्यांना मनापासून धन्यवाद. हारही सुंदर आहे, हार घालणारे फार सुंदर आहेत. आनंद वाटला, खूप छान सन्मान केला. वेळ झालेला आहे, मी आपला अधिकचा वेळ घेऊ इच्छित नाही. संयोजकांची खूप इच्छा, हरिदास महाराजांच्या माईकचा आवाज व्यवस्थित करा. संयोजकांची इच्छा, महाराज आज शेवटचा दिवस आहे, 2-5 मिनिटं इकडे झालं तर होऊ द्या, पण आमच्यासाठी पिंगळा म्हणा, नाही का? म्हणून आपण एकदा आनंद घेणार आहोत पिंगळ्याचा. तर सर्वांचीच इच्छा आहे, पण पिंगळ्याला जर तुम्ही साथ दिली तर म्हणू, आणि तुम्ही साथ नसेल देत तर मग मी जातो घरी झोपायला. मग देणार का? यस या नो? हा, वा बाबा यस म्हणले, बास, कल्याण झालं. मराठी आमची आई आहे आणि इंग्रजी आमची मावशी आहे. आज योगायोग 27 फेब्रुवारी आणि मातृभाषा दिन, मराठी मातृभाषा दिन जागतिक. माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृताची पैजा जिंके, आईशी अक्षर रसिक मिळविन, 56 भाषेचा केला से गौरव. आणि म्हणून आज ज्ञानोबरायांनी 56 भाषा या जगाला दिल्या, आणि त्यातली सर्वात सुंदर, गोड भाषा, प्रेमळ भाषा, भावनिक भाषा जर कोणती असेल तर ती मराठी भाषा आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मराठी मातृभाषेच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. ऐका महाराज, खाऊ गर्भवासाचे यातना भोगले आम्ही. काय मिळेल? संत संगतीचं सुख मिळेल. पण ऐका, जर गर्भवासाच्या यातना भोगून संत संगतीचं सुख मिळालं, आणि जर ते संत संगतीचं सुख हरिदास महाराज जर मिळालं नाही, आणि विशेष म्हणजे कळालं नाही, एकनाथ महाराज म्हणतात, हे जर तुला कळालं नाही तर काय होईल? नाही कळलं मग दुसरा येईल. सर्वांनी टाळी, ज्याला उभं राहून टाळी वाजून नाचायचे त्याने बिंदास उभं राहायचं. हा, लाजायचं नाही. हा, पुढे दुसरा येईल हे तरी नाही कळलं.
कोटे हर 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 कुंकुच्या कोणी सोमवाग्या प्रेम नगरावारी सदानंदाचा छत्रपती शिवाजी महाराज की मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी बोल बोल देगा तिकडे महावारी या महावारी बोल बोल देगा तिकडे महावारी या महावारी बोल बोल देगा तिकडे महावारी बोल बोल देगा तिकडे महावारी तिकडे महावारी बोल बोल देगा तिकडे महावारी वा 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 हरिदास महाराज मनापासून धन्यवाद. गोड महाराजांनी पिंगळा गायला आणि कोणीच उभं न राहता नाचलो नाही त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. तुम्ही नाचताना कधी भाऊजी आले ना खेळायला पैठणी मग नाचताना तळ्यात मळ्यात हे असं असल्यावर मग मात्र तुम्ही तिथं जाऊन नाचता. पण हरिनामात नाचायचं म्हणल्यावर मग तुम्हाला कंटाळा येईल. ऐका विनोदाचा भाग सोडून द्या. सर्व गुणीजन मंडळी अशोक भाऊ बोराडे हे सगळे मंडळी मीटिंगमध्ये बसल्याच्या नंतर त्यांनी तुम्हा सर्वांच्या वतीनं फोन केला. आमचे सोमाने महाराज ते संपर्कात राहिले, गजानन दादाही संपर्कात राहिले. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. गेल्या वर्षी या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचे कीर्तन करण्याचा योग आला होता. थोडं कीर्तन उशिरा सुरू झालं. तुमचा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू होता त्यामुळं 5-10 मिनटं इकडं तिकडं झालं. दोन्ही मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. गोड बाबा तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात. इकडं तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहात. एखादा शब्द चुकीचा गेला असेल गायक वादक मंडळी तर माझ्या बुद्धीचे दोष समजावून तो सोडून द्या आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र घरी घेऊन जा. जाता जाता आज मागणीचा दिवस आहे म्हणून देवाकडे एकच मागणी मागतो. तुम्हा सर्वांच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा पांडुरंगाला प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, फक्त त्याच्या पाठीमागं कोणाचा तळतळाट नसावा एवढी पांडुरंगाला प्रार्थना करतो. आणि माझ्याबरोबर आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण गायन सम्राट गायनाचार्य गोड असा ज्यांनी पिंगळा गायलात गोड प्रमाण दिली ते हरिदास महाराज बोराडे त्यांना धन्यवाद देतो. लांबचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी आलो. आमचे
सर्व गायक वृंद सर्वांची नावं मला माहीत नाही. मिलिंद महाराज तुम्ही सगळेच मंडळी नेहमीच या परिसरात आल्यावर मला साथ देता. तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो. हरिदास महाराजांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठलजी तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज पवन सुत हनुमान. सकाळी काल्याचं कीर्तन ज्यांचं आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण राणे महाराज दिलीप महाराज राणे महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आताच उपस्थित झाले. सकाळचं कीर्तन वेळेवरती सुरू होईल. राणे महाराज त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. एकदा मनापासून शुभेच्छा. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. तेवढं नारायण राणे साहेबांना आमचा निरोप सांगा, बाकी का आहे नाही. हॅलो. अखंड ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा तिसरा दिवस. आज संध्याकाळी 3 ते 4 यावेळेस गुरुवर्य अनंत महाराज कार्ले महापाळा यांचं सुसह्य प्रवचन झालं. त्यानंतर दिंडी सोहळा झाला. त्यानंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. त्यानंतर आज रात्री 9 ते 11 हरिभक्तपरायण नवनाथ महाराज माशेरे पुणे यांचे सुसह्य असं कीर्तन झालेलं आहे. आजचे जागर भजन आहे जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ एक्सल. बुवा आहेत दिलीप बोराडे, ओमकार देशमुख, कुमार अनुष्का थोरवे, जागृती बोराडे, मृदुंग अभिजित बोराडे, सुरेश कदम, अथोर थोरे, रोहित बोराडे. चहाची तसेच तसेच आजचे अन्नदाते आहेत कैलासवासी पुंडलिक शंकर बोराडे यांच्या स्मरणार्थ मनार पुंडलिक बोराडे, श्री सूर्याजी कडव मानसोली. तसेच दुपारची पंगत अनिल कडव, सुरेश वसंत बोराडे, श्री मारुती रेवाले, गबा वनिता कृष्णा बोराडे, गबा कविता अश्विन पाटील यांची दुपारची पंगत झालेली आहे. रात्रीची पंगत श्री चंद्रकांत शिवाजी कडव भानसोली, हरिप गिरीश जनार्दन कडव भानसोली. तसेच श्री महेश दत्तात्रय बोराडे एक्सल, कुमार धीरज संजय बोराडे एक्सल, श्री रवींद्र तानाजी बोराडे, प्रभाकर लक्ष्मण बोराडे. हॅलो.